नागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा भीषण थरार घडलाय। एका मनोरुग्णाने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला तर 2 जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत। नागपूरच्या रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 7 वर ही धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेने गर्दीच्या वेळी स्थानकावर एकच खळबळ उडाली आहे। आरोपी हल्ला करून पळत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडलंय आणि पोलिसांच्या ताब्यात दिलाय। नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 7 वर ऐन गर्दीच्या वेळी एक मनोरुग्ण हातात लाकडी राफ्टर घेऊन स्थानकावर उभ्या असलेल्या लोकांवर हल्ला करत सुटला। रेल्वे रुळाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी राफ्टरने लोकांवर तो हल्ले करत होता। अचानक घडलेल्या या घटनेने स्थानकावर एकच खळबळ उडाली आहे। लोक सैरावैरा पळू लागलीत। आरोपीने 4 लोकांवर हल्ला केला। यात अतिरक्तस्रावामुळे दोघांचा मृत्यू झाला तर दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे। हल्ला केल्यानंतर आरोपी रेल्वे रुळावरून पळू लागला। त्याचवेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयराम केवट असं आरोपीचं नाव असून तो 35 वर्षाचा आहे। आरोपी हा मनोरुग्ण असल्याची माहिती मिळते। याबाबत नागपूर लोहमार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत। आरोपी जयराम केवट याने केलेल्या हल्ल्यात तामिळनाडूतल्या एका प्रवाशाचा मृत्यू झालाय। गणेश कुमार डी असं या मृत प्रवाशाचं नाव असून त्याचं वय 54 होतं असं पोलिसांनी सांगितलंय। मृत गणेश कुमार हे तामिळनाडूतल्या दिंडीगुल येथे राहणारे आहेत। काही कामानिमित्ताने ते नागपूरमध्ये आले होते, पण आरोपीच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूची बातमी तामिळनाडूत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे। आज सकाळी 3:15 वाजताच्या सुमारास एक आरोपी नामे जयराम केवट याने लाकडी पाटीने जे प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर प्रवासी अथवा बेगर जे झोपले होते त्यांना मारायला सुरुवात केली। त्याच्या मारहाणीमध्ये 2 प्रवासी मयत झालेले असून 2 जखमी झालेले आहेत। त्यांचा उपचार मेयो हॉस्पिटल येथे सुरू आहे। आरोपी जयराम केवट यास आम्ही अटक केलेली असून प्रथमदर्शनी तो मानसिक रुग्ण असल्याचे लक्षात येत आहे। तरी पुढील तपास सुरू आहे। नागपूरचा होता याबद्दल काही माहिती कळली? तो आरोपी उत्तर प्रदेशचा होता, सीतापूर। नागपूरचं काय कनेक्शन होतं? नाही, सध्या अजून काय। त्याच्यासोबत जो होता तो कोण होता? त्याच्यासोबत जो होता तो आम्हाला सीसीटीव्ही फुटेज वरून संशयित वाटला होता, परंतु त्याला पण त्यांनी शिवीगाळ केलेला होता। शिवीगाळ केल्यामुळे त्यांचा तो वाद सुरू होता, शाब्दिक वाद। त्याच्याकडे पण चौकशी सुरू आहे। तो सध्या पोलीस स्टेशन। आरोपी नेमकं ते कुठे चालला होता, आला होता, काय होता? याच्याबद्दल आरोपी हा थोडा मानसिक रुग्ण वाटत असल्यामुळे त्याबद्दल त्याच्याकडे डिटेल आम्हाला तो सांगून नाही राहिलेला। तरी आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्याकडे विचारपूस करू।